आता वळ्यात पुढच्या बातमीकडे जाऊयात। पुणे जिल्ह्यामध्ये पुणे जिल्ह्यातील एका शिक्षण संस्थेतील शिक्षक भरती घोटाळ्याची अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीनं दखल घेतलेली आहे। बोगस शिक्षक भरतीचा हा घोटाळा उघडकीस आणणारं पुणे जिल्हा परिषदेचे विस्तार अधिकारी किसन भुजबळ यांना ईडीनं चौकशीसाठी आता बोलावलेलं आहे। शिक्षक भरती घोटाळ्यात नेमका कुणाकुणाचा समावेश होता याबरोबरच अन्य प्रकरणांबाबत 2 ऑगस्टला चौकशी होणार आहे। शिक्षक भरतीमध्ये 2 कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याने त्यात मनी लॉन्ड्रिंग झाल्याचा संशयही व्यक्त केला जातोय। किसन भुजबळ यांच्या तक्रारीवरून 28 जणांवरती गुन्हा दाखल करण्यात आला होता। त्यामध्ये काहींनी अंतरिम अटकपूर्व जामीन देखील मिळवला तर काहींना अटक करण्यात आली होती। त्यांच्या चौकशीत पोलिसांनी काही कागदपत्र बनावट शिक्के सुद्धा जप्त केलेत। त्यामध्ये शिक्षकांच्या नियुक्तीच्या मान्यतेबाबतचे लेटर पॅड तसंच नियुक्तीची पत्र सुद्धा आढळून आली आहेत। यामध्ये जे 28 आरोपी होते त्या 28 आरोपींचे जामीन अर्ज जानेवारी 21 मध्ये सेशन कोर्टाने ॲडिशनल सेशन कोर्टाने फेटाळून लावलेत सगळेचे सगळे। त्याच्यामध्ये आपले अधिकारी आहेत, संस्थाचालक आहेत, बोगस शिक्षक आहेत आणि आता ते हायकोर्टामध्ये इंटरिम प्रोटेक्शनवर आहेत। ते माननीय उच्च न्यायालयामध्ये त्याचं हिअरिंग झालं की त्याच्यावर निर्णय झाला की पुढील कार्यवाही पोलीस करतीलच आहे। परंतु दरम्यानच्या काळामध्ये ही जी नोटीस प्राप्त झालेली आहे, मला जे नोटीस आलेली आहे त्याप्रमाणे सर्वच्या सर्व माहिती घेऊन मी ईडी कार्यालयामध्ये हजर राहणार आहे आणि सर्वची सर्व माहिती मी देणार आहे।